आता काही वर्षापूर्वी ब्रेकफास्ट करणे हा किती गरजेचा आहे हे माहीत नव्हतं ना, तेव्हा कधी करायची तर कधी करायची पण नाही. पण आता लग्न झाल्यापासून अगदी सवय करून घेतली. जसं दुपारचं आणि रात्रीचं जेवण गरजेचं असतं ना, तसं ब्रेकफास्ट अगदी कंपल्सरी करून घेतलेलं आहे. आज मस्त नाश्त्याला शिरा बनवला होता. त्यानंतर घरातली सगळी कामं आवरून दुपारच्या जेवणाला लागली. आज ना पालकाची ग्रेव्ही बनवायची होती. रात्री चणे भिजत टाकलेले, म्हटलं आता पालकात चणे टाकून छान अशी पालकची आमटी बनवून घ्यावी. आणि आमच्या अहोंना ना पालकाचे पकोडे पण खूप जास्त आवडतात, म्हणून थोडासा पालक ना पकोड्यासाठी साईडला ठेवला होता. आणि असं म्हणतात की स्त्रियांनी नारळ फोडू नये, पण काय करणार, गरजेला जर घरात ना कोणी पुरुष मंडळी नसतील ना तर नारळ हे स्त्रियांनाच फोडावे लागतात. तसंच आम्हाला सुद्धा आहे आणि ना आम्हाला भरपूर नारळ लागतात जेवणाला. आणि आता मला इथे ना ओल्या खोबऱ्याचं वाटण करायचं होतं, म्हणून मी नारळ फोडून घेतलेला. त्यानंतर मी पकोड्यासाठी पालकही बारीक करून घेतली. आणि आता इथे मी दुसरं काम करते ना, तोवर जीवनने ना मला बॉईल बटाटा सोलून देण्यासाठी ना मदत करत होता. आणि मी त्याला काही ना सांगितलं नव्हतं, पण ना तरी त्याने ते काम केलेलं. आणि अशी ना छोटी मोठी मदत ना मला तो नेहमी करत असतो. आता इथे पालक पण फोडणीला दिलेली. आणि मला ना पालकामध्ये चणे, पनीर किंवा ना असंच लसूणी पालक बनवून खायला खूप जास्त आवडतं. पण पालकाची जी सुकी भाजी करतात ना ती अजिबात आवडत नाही. आता आपली पालक आमटी शिजते तर ना मी इथे पालक पकोडे बनवायला घेतले. त्यामध्ये ना मी छान बॉईल बटाटा, मीठ, थोडेफार ना काही कमी तिखटाचे मसाले, कारण जीवन पण खाणार होता म्हणून ना मी तिखटाचे प्रमाण कमी ठेवलेले आहे. आणि नंतर बेसन, कोथिंबीर टाकून ना छान मिक्स करून घेतले. ते आपले बॅटर छान रेडी झालेले. आणि तोवर ना आपली ना पालक ग्रेव्ही पण छान अशी रेडी झालेली. मग काय मी आणि जीवनने मस्त असे ना ब्लॅक ग्रेप्स खायला घेतले, कारण ना जीवनच्या पप्पाने यायला थोडा लेट होता. तो ना पकोडे थंड झाले असते म्हणून आम्ही छोटीशी पेटपूजा करून घेतली. शेवटी ना सर्व ना झाल्यावर ना गरमागरम पकोडे करायला घेतले. तोवर जीवनचे पप्पा पण आलेले. आणि ना असे गरमागरम पकोडे खायची ना मजा काय वेगळीच असते. आणि मला ना ते खूप जास्त आवडतात. आता पकोडे पण छान झालेले. मग अशी ना थाली रेडी करून ना आधी जीवनच्या पप्पांना दिली. मग मी आणि जीवनने पण जेवण करून घेतलं. आणि आता ना शेवट मात्र ना मस्त असं स्वीट मिठाईने केलेला. चला आजच्या पुरती एवढंच. आता भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ना बाय बाय.